तर मित्रांनो वेलकम आहे तुमच्या सगळ्यांचा आपल्या एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो हा लॉंग ब्लॉग होणार आहे मित्रांनो, आणि सगळ्यांनी कंटिन्यू करा लास्टपर्यंत. नक्की बघा मित्रांनो, छोटासा ट्राय मारत आहे मित्रांनो, कसा होतं कसा नाही नक्की सांगा मित्रांनो. तर आपण आज आलेलो आहे मित्रांनो डोंगरामध्ये. एक छोटंसं मंदिर आहे मित्रांनो, जे की महादेवाचं आहे, आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे पहा मित्रांनो, एक छोटंसं मंदिर आहे मित्रांनो. आणि हे मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं कसं नाही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो मला. पण हे मित्रांनो कसं आहे, केव्हापासून बनलं, माझ्या लहानपणापासून बनलेलं मित्रांनो, ज्याला की मी पण ह्याच देवाच्या नवसाचा आहे मित्रांनो, महादेवाच्या नवसाचा आहे. त्यामुळे आपण येतो देवा मित्रांनो. आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता हो का, पूर्ण डोंगर इलाक्यामध्ये आहे मित्रांनो. हो का बघू शकता, हो का हो का पूर्ण चारी बाजूने डोंगर आहे. हो का आहे का बघितलं का, हायला डोंगर आहे, पूर्ण चारी बाजूने डोंगर आहे मित्रांनो. त्यावेळेमध्ये असल्या ह्याच्यात मंदिर आहे. तर तुम्ही मला बी सांगा की कसं काय असू शकतं. हो का ह्याच्या इकडून बघा तुम्ही, हो का ह्या साईडून बघू शकता तुम्ही. हो का पूर्णच्या पूर्ण महागडल्या साईडला पाणी वगैरे चलते मित्रांनो. हो का पाणी वगैरे जातं. हो का फुल, हो का एकदम डेंजर इलाका आहे मित्रांनो. हो का हो का महागा बघू शकता. हो का आहे का, हो का नुसती डोंगर खाई महागा नुसतं दरी टाईप आहे. हो का आहे का महागा, हो का पाणी वाहत आहे बघितलं का. आणि मित्रांनो हे तुम्ही बघू शकता मित्रांनो, असल्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे म्हणल्यावर ही जागृत मंदिर असेल का नसेल तुम्ही सांगा. जागृत मंदिर आहे तवाची तर ही असल्या ठिकाणी राहते, बरोबर का. मंदिर तुम्ही बघू शकता, हे बघा एकदम चारी बाजूने एकदम डोंगर आहे मित्रांनो, सगळ्या बाजूने. हो का बघू शकता. आपण आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मित्रांनो कसं आहे काय आहे. तर हो का इथं पहिले इथं नंदी महाराजांची मूर्ती आहे मित्रांनो. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आणि मित्रांनो इथून आतमध्ये तर तुम्हाला हो का असं पण दाखवतो मित्रांनो. इथून आतमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा मित्रांनो हा बघा इथं आतमध्ये पिंड दिसते मित्रांनो. आणि आतमध्ये आणखीन काहीही नाही. हा बघा हो का एकदम जुनं पुराणं मंदिर आहे. हो का बघू शकता तुम्ही मित्रांनो, एकदम जुनं मंदिर आहे, एकदम जुनं. हे पहा मित्रांनो वरती बघू शकता तुम्ही. हो का एकदम जुनं मंदिर झालेलं आहे. आणि मित्रांनो हीच ह्याची खासियत आहे मित्रांनो. ही माझ्या लहानपणाच्या पण अगोदरपासूनचं मित्रांनो हे मंदिर आहे. तर तुम्हाला हे मित्रांनो मंदिर कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा मित्रांनो चेष्टा वगैरे नाही, जागृत मंदिर आहे मित्रांनो. जागृत महादेवाची मूर्ती आहे मित्रांनो. इथं स्वतः महादेव वास करतोय मित्रांनो, स्वतः महादेव इथं राहतात. तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय मित्रांनो मंदिर सांगा तुम्ही. हा बघा एवढा रस्ता आहे मित्रांनो. हे बघा इथं ही असं मंदिर आहे, आणि कुणीतरी येऊन इथं पूजा करून गेलेलं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो, आता इथून बाहेर जाऊन दाखवतो रिवर्सनं, कारण हे कसं असते पाठ दाखवायची नसते मित्रांनो. तर हो का इथून बघू शकता मित्रांनो तुम्ही. हो का केवढासा रस्ता दिसते. आणि हे बघा इथून आपल्याला वाकून जावं लागतं मित्रांनो. हे बघा बघू शकता. हो का आहे का. तर मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला हे छोटासा ब्लॉग कसा वाटला. ही ब्लॉग नव्हता मित्रांनो, मी आलो होतो पाया पडायला मित्रांनो, देवाच्या जवळ आलो. पण म्हणलं छोटासा एक व्हिडिओ बनवावा, आपल्या देवाला जरा सगळीकडे दाखवा म्हणलं कसं दिसतं आपलं काय आहे ते. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ, कसं नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खास करून मंदिर कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा. असं मंदिर तुम्ही कधी कुठं बघितलं होतं का. जागृत मंदिर आहे, अख्ख्या टू झेड आजूबाजूनी डोंगर आहे ते. तर डोंगराच्या आजूबाजूनी भर मधामध्ये मंदिर आहे. तर मंदिर मध्यभागी असल्यामुळं तुम्ही सांगा मला तुमच्याकडे कुठं असं काय आहे का. महादेवाचं मंदिर आहे, जागृत मंदिर आहे, त्यामुळे चेष्टा करायची गरज नाही मित्रांनो. कमेंट करा, चांगल्या करा, तुम्हाला नक्की देव साथ देईल. मला तर नक्की देव साथ देईल, तुम्हाला पण नक्की साथ देईल. त्यामुळे चांगले कमेंट करा, नक्की तुम्हाला पण सपोर्ट भेटेल. नक्की देव तुमच्यावर आशीर्वाद करेल. कसा होता व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय, लव्ह यू ऑल.